प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण. गांधीनगरच्या फेरीवाल्याने सापडलेली 1 लाखांची बॅग केली परत. सध्याच्या स्वार्थी युगात ही प्रामाणिकपणा जपणाऱ्या व्यक्तींचं उदाहरण समाजाला नेहमीच प्रेरणा देतं. असंच एक उदाहरण नुकतंच गांधीनगरमध्ये घडलंय. गांधीनगर परिसरात फिरून कपडे विक्री करणारे बबन उदासी यांनी त्यांना सापडलेली 1 लाख रुपयांची बॅग मूळ मालकांना प्रामाणिकपणे परत करत माणुसकीचं आणि सचोटीचं अनोखं उदाहरण घालून दिलं. गोकुळ सोबत गो कूल. पूर्वी पद्मा चौक येथे खोक्यात लहान मुलांचे कपडे विकणारे बबन उदासी यांचं दुकान अतिक्रमण कारवाईतून गेलं होतं. मात्र परिस्थितीला न डगमगता त्यांनी मेहनतीनं आपला व्यवसाय पुन्हा उभारला. सध्या ते गांधीनगर रस्त्यावर कपड्यांची विक्री करून उदरनिर्वाह करत आहेत. 18 एप्रिलला लग्नाच्या जथ्थ्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांची 1 लाख रुपये रोख असलेली बॅग दुकानासमोर विसरली गेली होती. बबन उदासी यांनी ती बॅग उचलून सुरक्षित ठेवली आणि संबंधित लोक ती शोधत परत आल्यावर प्रामाणिकपणे परत केली. त्या कुटुंबाने समाधान व्यक्त करत बबन यांना बक्षीस म्हणून काही हजार रुपये देऊ केले. परंतु त्यांनी नम्रपणे नकार देत मला पैशांची नाही, आशीर्वादांची गरज आहे असं सांगून उपस्थितांचं मन जिंकून घेतलं. उदासी यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून शिवसेना ठाकरे गट करवीर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, दीपक पोपटाणी, किशोर कामरा, दीपक धिंगर, वीरेंद्र भोपळे, जितू चावला, अजित चव्हाण, प्रफुल्ल घोरपडे आणि अनेक शिवसैनिक आणि व्यापारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.